नमस्कार मैत्रिणींनो, उद्या आहे श्रीकृष्णाची जन्माष्टमी. त्यानिमित्ताने मी डिंकवडा करीत आहे. तर कसा करायचा डिंकवडा ते पहा. इथे ना सुकं खोबरं घेतलं आहे किसून मी, डिंक घेतलेला आहे, मनुके, साखर, बदाम आणि खारीक. तुम्ही काजू पण घेऊ शकता, माझ्याकडे नव्हते म्हणून मी घेतले नाहीत. आणि आता हे खारकीतल्या बिया काढून त्याचे तुकडे करून घेतलेत, म्हणजे मिक्सरवरती व्यवस्थित बारीक व्हावं म्हणून. आणि हा डिंकवडा आमच्या इकडे ना उद्या प्रसादासाठी करीत असतात जन्माष्टमी दिवशी. तर इथे मी कढईत ना तूप गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यात मी आता डिंक टाकते. मी फक्त डिंकच तळून घेणार आहे, बाकीचे साहित्य मी कच्चेच वापरणार आहे, कारण मला थोडाच करणार आहे मी, तो लगेच 2 दिवसात संपल. तुम्हाला जर भरपूर करायचा असेल आणि खूप दिवस टिकावा असं वाटत असेल तर तुम्ही खारीक आणि खोबरं भाजून घेऊ शकता. पण मला थोडंच करायचं आहे म्हणून मी फक्त फक्त डिंक तळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता ते थंड करून घेते. तूप थोडं शिल्लक राहिलेलं आहे, ते तसंच राहून देते आता. आणि आपलं डिंक पण इथं ना तळून झालं आहे. आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात एकदम बसणार नाही म्हणून 2 बॅचमध्ये ते मी बारीक करून घेणार आहे. आणि नुसती खारीक बारीक केली ना ती बारीक होत आहे, चिकट असते, त्याच्यामुळे मग ती खोबऱ्याबरोबर बारीक करायची, म्हणजे व्यवस्थित बारीक होती. मग सर्व साहित्य थोडं निम्म मी बारीक करीत आहे. खोबरं, खारीक, बदाम, तळलेला डिंक, नंतर साखर टाकून, साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, पण खारीक आधीचीच गोड असते त्याच्यामुळे साखर कमीच घालायची, म्हणजे चांगला लागतो खायला. जास्त पण गोड चांगला लागत नाही. मी इथं बारीक करून घेतलेला आहे. आता याच्यात मनुके मिक्स करायचे राहिलेले आहेत, मनुके आणि विलायची पावडर फ्लेवरसाठी. मग आता मी मोठ्या भांड्यात काढून घेतले, त्यात मनुके आणि विलायची पावडर टाकते, चांगलं मिक्स करते. आणि हा प्रसाद ना उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला आमच्या इकडे असाच बनवतात. तुमच्याकडे कसं बनवतात ते कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आवडला असेल माझा हा डिंकवडा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला डिंकवडा ते नक्की सांगा. आणि तुम्ही जास्त प्रमाणात पण बनवून हा खाऊ शकता. हा शरीराला पण खूप पौष्टिक असतो, पण मी थोडाच प्रसादासाठी बनवलेला आहे. तुम्ही जास्त पण करू शकता. बाय.